उपाध्यक्ष भूमी अभिलेख कार्यालयातील सावळा गोंधळ कोणाच्या मेहरबानीने? यवतमाळ उपअधीक्षक भूमिलेख कार्यालयात नुकत्याच झालेल्या 10 लाख रुपयांच्या निधी घोटाळ्याने मोठी खळबळ माजली आहे। गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात तीव्र आरोप केले आहेत। 10 लाखांचा निधी गायब। शासनाकडून आलेला 10 लाख रुपयांचा निधी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गहाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मनोज गेडाम यांच्या मते या प्रकरणाची तक्रार त्यांनी अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली, परंतु चौकशी संदर्भात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। दलालांचे राजकारण। यवतमाळ उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचे वर्चस्व असल्याचे आरोप गेडाम यांनी केले आहेत। कार्यालयातील कामे केवळ दलालांद्वारेच केली जातात, तर सामान्य नागरिकांचे अर्ज उपेक्षित ठेवले जातात। फेरफार मोजण्या प्रलंबित। 2017 पासून अनेक नागरिकांच्या फेरफार मोजण्या प्रलंबित आहेत। अधिकारी आणि कर्मचारी केवळ स्वतःच्या पसंतीच्या लोकांची कामे करतात आणि घोषित न करता लाच घेतल्याचे आरोप करण्यात आले आहेत। प्रशासनातील शिस्तीचा अभाव। बायोमेट्रिक प्रणाली बंद पडलेली असून त्यावर कोणतीही उपाययोजना केलेल्या नाहीत। त्याशिवाय शासनाचा आदेश असून सुद्धा कोणतेही अधिकारी कर्मचारी गळ्यात ओळखपत्र घालताना दिसत नाहीत। कार्यालयात कोणत्याही प्रकारचे मोमेंट रजिस्टर उपलब्ध नसून अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात अनियमितपणे अनुपस्थित असतात। त्यांच्यावर कोणाचाही धाक नसल्याचे दिसून येते। जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह। मनोज गेडाम म्हणाले, या कार्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसून ते केवळ केबिनमध्ये बसून आराम करतात। प्रशासनाचा या भ्रष्टाचारावर कोणताही अंकुश नाही। 355 तक्रारी निष्फळ। या कार्यालयाविरुद्ध आतापर्यंत 355 तक्रारी दाखल झाल्या असूनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत। इतकेच नाही तर मुंबई मंत्रालयातून आलेल्या आदेशालाही दुर्लक्षित करण्यात आले आहे। शेतकऱ्यांची अडचण। मनोज गेडाम यांच्या मते हे कार्यालय म्हणजे शेतकरी आणि गोरगरिबांसाठी एक त्रासदायक केंद्र बनले आहे। शेतकरी रडत रडत परत जातात, पण त्यांची कामे केली जात नाहीत। गुरुदेव युवा संघाची मागणी। गुरुदेव युवा संघाने तातडीने चौकशी समिती नेमून या भ्रष्टाचाराचा तपास करण्याची मागणी केली आहे। त्यांनी हे देखील स्पष्ट केले की जर कारवाई झाली नाही तर मोठे आंदोलन छेडले जाईल। नमस्कार, जय गुरुदेव। यवतमाळ शहरामध्ये सर्वात फेमस असंत कार्यालय उपअधीक्षक भूमिलेख कार्यालयामध्ये या कार्यालयामध्ये इथला भ्रष्टाचार या चव्हाट्यावर आला आहे। या कार्यालयात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे। सामान्य गोरगरिबाचे शेतकऱ्याचे तिथे काम होत नाही आणि त्या कार्यालयामध्ये दलालाचा सुरसुराट आहे। गेल्या कित्येक वर्षापासून नागरिकाच्या फेरफार पेंडिंग आहे, मोजण्या पेंडिंग आहे। यासाठी ऑनलाईन प्रणालीसाठी जमाबंदी विभागाकडून 10 लाख रुपये या कार्यालयाला नागरिकाला सर्व सुविधा प्राप्त व्हा म्हणून प्राप्त झाले, परंतु त्यांनी 10 लाख रुपये हे गडप करून टाकले आहे। याचे पुरावे जिल्हा अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे, परंतु जिल्हा अधिकारी या कार्यालयावर मेहरबान का आहे हे आमचा मोठा प्रश्न आहे। आणि एवढे मोठे वृत्तपत्रामध्ये बातम्या येत आहे। आमचे आमदार साहेब, खासदार साहेब या कार्यालयावर काय मेहरबान आहे आमचा मोठा प्रश्न आहे। काऊन का जे शेतकऱ्याला सामान्य गोरगरिबाला जो संकटाशी सामना करावा लागत आहे हे दुःखद गोष्ट आहे। त्यामुळे या कार्यालयावर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि जे 10 लाख रुपये यांनी खाल्ले आहे हे सर्व जगासामने आले पाहिजे। तसेच आता काही काल परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे का त्या व्हिडिओमध्ये सर्रासर या कार्यालयामध्ये कोणा अधिकाऱ्याच्या गळ्यात आयकार्ड नाही आहे आणि कोणी कर्मचारी तिथं थांबत नाही। तिथं सरासर पैशाची लूट सुरू आहे। सव्वा गरीबाकडून पैसे घेतले जाते। 2-2 वर्ष 3-3 वर्ष काम करून दिल्या जात नाही त्या कार्यालयातून। त्यामुळे या कार्यालयाला त्वरित या कार्यालयाची भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे आणि अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे। कारण काही सर्व डॉक्युमेंट हे आपल्या घरी घेऊन जाते आणि या सर्व काळा बाजार होता। या काळा बाजार सर्व जग जाहीर आहे आणि असा एकही व्यक्ती नाही यवतमाळ शहरातला का भूमिलेख कार्यालयाशी परेशान नसन। सर्व यवतमाळ शहरातले जनता या भूमिलेख कार्यालयाशी परेशान आहे। त्यामुळे जिल्हा अधिकारी साहेब तुम्ही याच्यावर गंभीर्याने लक्ष द्या आणि तुम्ही जिल्ह्याचे मायबाप असल्यामुळे हे तुमच्या कार्यालय अखत्यारीमध्ये येते। एसी मध्ये राहून काही होणार नाही साहेब, तुम्ही बाहेर निघा आणि या कार्यालयावर कारवाई करा। ही आमची गुरुदेव युवा संघाची मागणी आहे, जनताची मागणी आहे। जय गुरुदेव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.